श्री स्वामी समर्थ मैत्री, तुमचं आदिती चॅनल रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी भन्नाट रेसिपी नाश्त्याची बनवणार आहोत, पोहे. तर सगळ्यांनाच पोह्याची रेसिपी माहिती आहे, पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करूया. मी तर पूर्ण साहित्य घेतलेलं आहे, पोह्याला लागणारे सगळं साहित्य घेतलेलं आहे अगोदरच कट करून. पोहे पण मस्त असे आपण भिजवलेले आहेत. आता आपण कढई ठेवूया. कढई पण गरम झालेली, एक पळी आपण कढईमध्ये तेल टाकूया. तेल पण मस्त आपलं तापलेलं आहे. आता आपण मोहरी तिक्या टाकून घेऊया. तिक्या नाचायला लागल्या की आपण कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता हे करायला लागला की लसूण पण ठेचलेला टाकून घेऊया. आता कट केलेला कांदा, गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण तळून घेऊया. आता बारीक कट केलेल्या मिरच्या पण टाकून घेऊया. शेंगदाणे, मेन पॉइंट शेंगदाण्याने इतकी भारी टेस्ट लागते ना पोह्याला. थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकले. 5 मिनटं त्याला पण मंद आचेवर तळून घेऊया तेलामध्ये. कट केलेली कोथिंबीर थोडीशी टाकली आहे. तळल्यावर कोथिंबीर मस्त लागते. चिमूटभर हळद पण टाकून घेऊयात. हळदीमुळे कलर एक मस्तच येतो पोह्याला. आता भिजवलेले पोहे पण टाकून घेऊया. पोहे किती मस्त भिजलेत बघा, एकदम मोकळे झाले. 5 मिनटं आपण ह्याला मंद आचेवर पोह्यांना पण हलवून घेऊया. जास्त गॅस नाही फुल करायचा, कारण का चिटकतील खाली पोहे. आपले पूर्ण पोहे मस्त तयार झालेले आहेत. 5 मिनटं आपण पोह्याला मंद आचेवर वाफ काढून घेऊया, म्हणजे मऊसूत होतील. गरमागरम आपले पोहे तयार झालेले आहेत. मैत्री बघा किती मस्त झालेत. तुम्हाला माझी पोह्याची रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी.